देशमुख नगर येथे दुसऱ्या सभामंडपावरून संताप, ग्रामस्थांचा थेट आरोप, लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून निधीचा अपव्यय। सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकुडणे अंतर्गत देशमुख नगर येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन सभामंडपाच्या बांधकामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाने आता ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। उपसरपंच गंगा नानू पवार यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थांनी बुधवार दिनांक 20 मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत सदर काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षात आमदार निधीतून देशमुख नगर येथे नवीन सभामंडप मंजूर करण्यात आला असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे याच परिसरात अवघ्या 50 फुटांच्या अंतरावर सन 2023-24 मध्ये आमदार निधीतून आधीच एक सभामंडप उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे केवळ 2 वर्षाच्या आत पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा सभामंडप उभारण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। देशमुख नगर परिसरात अवघी 7 कुटुंबे वास्तव्यास असताना बदरपाडा, बारीपाडा आणि देशमुखपाडा या भागांमध्ये सभामंडपाची खरी गरज असल्याने ग्रामस्थांनी असे स्पष्ट केले। तरी देखील नागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करून रस्त्यालगत नाल्याशेजारी आणि नदीकाठी वादग्रस्त जागेवर बांधकाम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पावसाळ्यात या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या भूमिकेवरही ग्रामस्थांनी थेट बोट ठेवले असून गावठाण पर्यायी आणि सुरक्षित जागा उपलब्ध असतानाही हेतुपुरस्कर वादग्रस्त जागेची निवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या कामाबाबत ग्रामसभेत कोणतीही चर्चा करण्यात आली नसून ग्रामस्थांना पूर्णपणे अंधारात ठेवून काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। सध्या संबंधित ठिकाणी फक्त पाया खोदकाम सुरू असले तरी ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवत चौकशी होईपर्यंत एकही वीट रचू देणार नाही असा इशाराही दिला आहे। तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, नागरिकांशी संवाद साधावा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकाम तात्काळ स्थगित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी 2023-24 मध्ये उभारण्यात आलेल्या विद्यमान सभामंडपाचे छायाचित्रेही निवेदनासोबत जोडले असून एक सभामंडप वापरत असताना दुसऱ्या सभामंडपासाठी निधी खर्च करणे म्हणजे लोकांच्या पैशांचा उघड अपव्यय, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। मी अंबादास रामदास तविल, माजी उपसरपंच ग्रामपंचायत कुकुडणे। 2023-24 मध्ये आमदार निधीमधनं जे सभा मंडप झालं आहे त्या ठिकाणी 2025-26 मध्ये परत जिवंत नाला आहे तो बुंजून आणि पूर्ण गाव तिथं रगतवीर रस्ता, देशमुख नगरचा रस्ता लॉक होईल अशा प्रकारचं सभा मंडप चालू आहे, ते त्वरित बंद करण्यात यावं असे आमचे शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे। तर याची त्वरित चौकशी करावी व तिथल्या गावकऱ्यांना शांती मिळेल असे आमची निवेदन शिवसाहेबांना दिलं आहे। तसेच ते काम बंद नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देतो देशमुख नगर म्हणून। नमस्कार, मी गंगा पवार, ग्रामपंचायत कुकुडणे। जे सभा मंडप आहे मागचं 24-25 मध्ये झालेलं आहे, तर आता नवीन तेच ठिकाणी तेच जागेवरती चालू आहे काम। तर आमचं म्हणणं असं आहे की ते थांबवून एखाद्या वस्ती जिथं आहे गावामध्ये तिथं घ्यायला पाहिजे। एकाच ठिकाणी 2-2 चालू आहेत आणि तिथं नाला आहे, नाल्यावरती बांधकाम करून राहिले तर ते अडचणीत येईल आज ना उद्या। आज आम्ही नाशिक इथे शिवसाहेबांना भेटून आलो, तर निवेदन दिले, जिल्हा परिषदला दिलं, त्यांनी पुढची प्रोसिजर चालू आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।